नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जोडले प्रेम भाग 3. दुसऱ्या दिवशी पहाटे प्रियाताई म्हणाली, आराध्या बाळा, आवरले का तुझे? आराध्या म्हणाली, हो मम्मा, ऑलमोस्ट सर्व झाले. प्रियाताई म्हणाली, हे बघ, काही राहिलं असेल तर परत एकदा चेक करून घे. आणि हो, स्वतःची काळजी घे राणी. जास्त दगदग करू नकोस. अभ्यासाचा लोड पण जास्त घेऊ नकोस. आणि आनंदाने राहा तिकडे. आराध्या म्हणाली, अगं हो गं मम्मा, डोंट वरी, पण तूही तुझी काळजी घे. तेवढ्यात आकाश आणि श्रेया आळस देत खाली आले. आणि ह्या दोन्ही मॉन्स्टरची पण काळजी घे. त्या दोघांना मिठीत घेत आराध्या बोलली. श्रेया म्हणाली, ए दिदू, मिस मी हं अँड आय मिस यू सो मच. आकाश म्हणाला, दिदू काळजी घे. आराध्या म्हणाली, हो, आणि ऐक, मम्मा, पप्पा आणि श्रेया तिघांना सांभाळ. अँड आय नो माय ब्रदर इज द बेस्ट, सो टेक केअर ऑफ देम अँड यू टू ऑल्सो, ओके. आकाशच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली. आकाश म्हणाला, ओके दिदू. विजयराव म्हणाले, आकाश, टेक हर बॅग अँड पुट इन टू द कार. मम्मा पप्पांच्या पाया पडते आणि प्रिया ताईकडे बघून बोलते. आराध्या म्हणाली, येते मी, काळजी घ्या. कमॉन पप्पा, लेट होते आपल्याला. आराध्या आणि विजयराव गाडीत बसले आणि गाडी निघाली पुण्याच्या दिशेने. प्रियाताई भरलेल्या डोळ्यांनी आपल्या लेकीला जाताना बघत होत्या. स्थळ पुणे. एक नामांकित कॉलेजच्या गेटमधून एक महागडी अशी कार एंटर होते आणि त्या कारमधून एक हँडसम मुलगा बाहेर पडतो. इन द प्रिन्सिपल ऑफिस. प्रिन्सिपल म्हणाले, मिस्टर काळे, आजच्या अपॉइंटमेंट्सच्या डिटेल द्या. मिस्टर काळे म्हणाले, सर, वी हॅव ओनली वन इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट टुडे. प्रिन्सिपल म्हणाले, हू? मिस्टर काळे म्हणाले, सर, दॅट पर्सन इज मिस्टर आदित्य सोनार. तिकडे दुसरीकडे तो देखणा मुलगा कारमधून उतरल्यानंतर सरळ प्रिन्सिपलच्या कॅबिनकडे जायला निघाला. कॉलेज कॅम्पसमधून जात असताना आपसुकच खूप साऱ्या नजरा त्या तरुणावर स्थिरावल्या होत्या. आणि खास करून मुलींच्या, बरं का. आणि कमेंट्स तर विचारूच नका. एक मुलगी, यार बघ ना, केवढा हँडसम आहे हा. दुसरी मुलगी, जाम भारी दिसतो राव, टवका आहे एकदम. आणि तो आपल्या ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत पुढे प्रिन्सिपलच्या कॅबिनकडे चालला होता. कारण ह्या गोष्टी त्यांच्यासाठी काही नवीन नव्हत्या. ऑन द रिसेप्शन तो मुलगा म्हणाला, एक्सक्यूज मी, काळे सर, आय हॅव अ अपॉइंटमेंट विथ प्रिन्सिपल सर. मिस्टर काळे म्हणाले, वेलकम सर, प्लीज कम दिस वे. तेवढ्यात प्रिन्सिपलचे कॅबिनचे डोअर नॉक झाले. तो मुलगा म्हणाला, मे आय कम इन सर. प्रिन्सिपल म्हणाले, यस. तो मुलगा म्हणाला, गुड आफ्टरनून सर. प्रिन्सिपल म्हणाले, अरे आदित्य, तुला आत यायला कधीपासून परमिशन घ्यावी वाटती? यस, ही इज आदित्य सोनार, वय वर्ष 25, टॉल, डार्क, हँडसम, परफेक्ट मेंटेन बॉडी. आदित्य म्हणाला, सर, आय थिंक तुम्ही विसरत आहात की मी आधी तुमचा स्टुडंट आहे अँड आफ्टर दॅट युअर ट्रस्टीज सन, सो प्लीज सर, कॉल मी ओनली आदित्य. प्रिन्सिपल म्हणाले, ओके माय चाइल्ड, हॅव अ सीट. काय काम काढलं आमच्याकडे? आदित्य म्हणाला, सर, आय एम जीएस ऑफ दिस कॉलेज. सो सर, मी आणि माझ्या ग्रुपने मिळून काही प्लॅन्स बनवले होते, जेणेकरून जे न्यू ॲडमिशन्स असतील त्यांना रॅगिंग किंवा इतर त्रासदायक गोष्टींना सामोरे जाऊ लागू नये. कॅन आय? प्रिन्सिपल म्हणाले, गो अहेड. आदित्य म्हणाला, सर, आम्ही एक अँटी रॅगिंग स्काउट बनवला आहे, जो की सर्व कॉलेजवर लक्ष ठेवून असेल. आफ्टर दॅट वी क्रिएट अ सम वुमन रिलेट प्रोग्राम्स लाईक महिला सक्षमीकरण केंद्र. आणि त्यासाठी मी बाबांना विचारून आपल्या कॉलेजच्या बॅक साईडला एक इमारत उभारतो आहे, जेणेकरून आपल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ज्या गरजू विद्यार्थिनी आहेत त्यांना त्यांच्या स्किलच्या जोरावर तिथे काम करता येईल. आणि त्या बदल्यात त्यांना हवा तो मोबदलाही आपण देऊ, जेणेकरून त्यांना शिक्षणातही काही अडचण येणार नाही. आणि ह्या सर्व गोष्टींची जबाबदारी सोनार इंडस्ट्री उचलणार आहे. अर्थात कमवा आणि शिका, असं काही करू वाटतंय. आणि सो हो सर, हुशार स्टुडंटसाठी आपण स्कॉलरशिप तर देतच आहोत ना. सो यासाठी मी तुमच्याकडे परमिशन मागायला आलो आहे. कॅन बी सर. प्रिन्सिपल म्हणाले, आदित्य, प्राऊड ऑफ यू बेटा. अगदी आपल्या बाबांसारखं आहेस. स्वतःचे कॉलेज असून देखील परमिशन मागत आहेस. ओके देन, परमिशन ग्रांटेड. तू आणि तुझी टीम मिळून तुम्हाला हवं ते करा. आय ट्रस्ट यू आदित्य. गो अहेड.
आय एम ऑलवेज देअर फॉर यू. आदित्य म्हणाला, थँक्स अ लॉट सर. येतो मी. हॅव अ गुड डे सर. प्रिन्सिपल म्हणाले, यू टू बेटा. आदित्य प्रिन्सिपलच्या कॅबिनमधून बाहेर पडल्यावर कॅबिनमध्ये मिस्टर काळे म्हणाले, सर, आदित्य अगदी आपल्या बाबांसारखा आहे ना? प्रिन्सिपल म्हणाले, नाही मिस्टर काळे, तो सुबोधराव आणि विकासराव यांचं कॉम्बिनेशन आहे. तर आता चला ह्यांची ओळख करून देतो. सुबोधराव सोनार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे पार्टनर या कारणाने की त्यांनी ही इंडस्ट्री पार्टनरशिपमध्ये सुरू केली आणि तीही आपल्या भावासोबत मिळून, आणि जी की पुणे स्थित आहे. आणि त्यांचे पार्टनर अर्थात विकासराव सुबोधराव यांच्यापेक्षा विकासरावांचा पसारा खूप मोठा आहे. त्यांचा बिझनेस मुळात दिल्लीला स्थित आहे. इथे पुण्याला अधूनमधून येत असतात, कारण पुण्याच्या कंपनीचा सर्व कारभार सुबोधराव बघतात. इकडे दुसरीकडे पाटलांच्या कारमध्ये विजयराव म्हणाले, आराध्या, बी प्रिपेअर बेटा, आपण पोहोचू कुठल्याही क्षणी. आणि हो, तुझे डॉक्युमेंट्स आणि तुझी फाईल सर्व काही वरती तुझ्या हातात असू दे. जी काही योग्य डॉक्युमेंट्स लागतील ते आपल्याला लवकर देता येतील. ओके? आराध्या म्हणाली, हो पप्पा, डोंट वरी, आय विल मॅनेज. विजयरावांची गाडी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एंट्री करते. आराध्या तर आपलं कॉलेज अगदी हरकून बघते होती. विजयराव ही खुश होते की त्यांची लेक आता या नामांकित कॉलेजमध्ये शिकणार म्हणून. आपली आराध्या जशी कारमधून खाली उतरली तशा बऱ्याचशा नजरा तिच्यावर स्थिरावल्या होत्या. दिसत तर अशी होती जणू काही सफेद वस्त्रामध्ये अवतरली सरस्वतीच. व्हाईट अनारकली कुर्ता विथ प्लाझो, फक्त हातात विनाऐवजी डॉक्युमेंट्सची फाईल आणि सूट होईल अशी पर्स. ना काही साज ना शृंगार, ना कुठला दागिना, फक्त एका हातात सुंदर वॉच, तेही नाजूक, अगदी मनगटाला शोभेल असत. आणि पैजणांची भारी आवड आपल्या आराध्याला. त्यामुळे पायात वाजणारी पैंजण, नाकात एक छोटूसा चमकणारा कडा, कानात व्हाईट कलरचे स्टड आणि प्रवासामुळे थोडी मेसी झालेले केस त्यांच्या बन करून वर बांधले. घायाळ झाले सर्वच तिला बघून. कॉलेज कॅम्पसमधून चालत असताना आराध्या म्हणाली, पप्पा, इथली आपल्याला एवढी माहिती नाही आहे, सो आपण कोणाला तरी ॲडमिशन प्रोसेसबद्दल विचारूया. विजयराव म्हणाले, हो ठीक आहे, चल. आराध्या एका मुलाजवळ येऊन थांबते. आराध्या म्हणाली, एक्सक्यूज मी. तो म्हणाला, यस. आराध्या म्हणाली, ॲक्च्युली कॅन यू टेल मी वेअर द ॲडमिशन प्रोसेस इज गोइंग ऑन? तो म्हणाला, या शुअर, कम विथ मी. आराध्या म्हणाली, थँक्स. एवढं बोलून तो मुलगा त्यांना घेऊन तिथे ॲडमिशन प्रोसेस चालू होती तिथे घेऊन गेला. तो म्हणाला, सो हिअर इज युअर डेस्टिनेशन. विजयराव म्हणाले, थँक्स बेटा फॉर युअर हेल्प. तो म्हणाला, इट्स ओके अंकल, बाय, टेक केअर यू बोथ. आणि तो तिथून निघून गेला. इकडे सर्व ॲडमिशन प्रोसेस झाल्यानंतर आराध्या आणि तिचे पप्पा प्रिन्सिपल साहेबांना भेटायला त्यांच्या कॅबिन इन द प्रिन्सिपल्स कॅबिन. आराध्या म्हणाली, मे आय कम इन सर? प्रिन्सिपल म्हणाले, यस. आराध्या आणि तिचे पप्पा आत आले. हॅव अ सीट. विजयराव म्हणाले, थँक्यू सर. ॲक्च्युली आज माझ्या मुलीचे इथे ॲडमिशन घेतली आहे, सो म्हणून वाटले की तुम्हाला भेटावे आणि कॉलेजबद्दल थोडीशी माहिती घ्यावी. त्यानंतर प्रिन्सिपल सरांनी दोघांना कॉलेजबद्दल थोडक्यात माहिती दिली आणि त्यानंतर मिस्टर काळेंना आपल्या कॅबिनमध्ये बोलावले. प्रिन्सिपल म्हणाले, मिस्टर काळे, जरा आदित्य आणि अजितला बोलवता का? मिस्टर काळे म्हणाले, यस सर. थोड्या वेळाने आदित्य आणि अजित प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमध्ये दाखल झाले. प्रिन्सिपल म्हणाले, आदित्य आणि अजित, मीट अवर न्यू स्टुडंट मिस आराध्या पाटील. आराध्या म्हणाली, हाय. आदित्य आणि त्याचा मित्र म्हणाले, हाय. प्रिन्सिपल म्हणाले, आदित्य ह्या इथे नवीन आहे, सो तुम्ही दोघंही मिळून यांना कॉलेज आणि कॅम्पस दाखवा आणि काही अडचण असल्यास मदत देखील करा. आदित्य म्हणाला, शुअर सर. प्रिन्सिपल म्हणाले, मिस्टर पाटील हे आमच्या कॉलेजचे ब्राईट स्टुडंट्स आहेत आणि हो आराध्या, हे दोघंही तुला सिनियर आहेत बरं का. आराध्याने त्या दोघांकडे बघून एक छान स्माईल पास केली. आदित्य म्हणाला, तशा त्या दोघांच्याही ओठांच्या कडा हलकेच रुंदावल्या. विजयराव म्हणाले, अजित कडे बोट करत, ह्यांना आधी भेटलो होतो आम्ही, यांनीच आम्हाला ॲडमिशन प्रोसेस कुठे चालू आहे ते सांगितले. हो, तो हेल्प करणारा मुलगा अजितच होता.
अजित आदित्यचा बेस्ट बडी, थोडा आगाऊ, खोडकर पण तितकाच चांगला आणि अभ्यासू. मग त्या दोघांनी मिळून त्यांना पूर्ण कॉलेज कॅम्पस दाखवले आणि कुठल्याही प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आणि नंतर दोघांना निरोप घेऊन त्यांच्या कामासाठी निघून गेले. विजयराव म्हणाले, आराध्या चल आता हॉस्टेलची सोय पण बघून घेऊया. असं बोलत ते हॉस्टेलकडे निघाले. इन द हॉस्टेल. विजयराव म्हणाले, अहो एकही रूम अवेलेबल नाही, असं कसं बोलू शकता तुम्ही? हॉस्टेल मेट्रॉन म्हणाला, सॉरी सर, बट रिअली नॉट ओनली अ सिंगल रूम इज अवेलेबल हिअर. द हॉस्टेल इज ऑलरेडी फुल. आराध्या म्हणाली, व्हॉट हॅपन पप्पा? विजयराव म्हणाले, आराध्या ते बोलताय की त्यांच्याकडे एकही रूम शिल्लक नाही आहे. आराध्या म्हणाली, पप्पा इट्स ओके, बघू काहीतरी. हॉस्टेल मेट्रॉन म्हणाला, सर कॅन आय सजेस्ट यू द थिंग? विजयराव म्हणाले, या शुअर. हॉस्टेल मेट्रॉन म्हणाला, इथे कॉलेज कॅम्पसच्या बाहेर तुम्ही रूम किंवा फ्लॅट रेंटने घेऊ शकता आणि जर तेही नको असेल तर तुम्ही ॲज अ पेईंग गेस्ट म्हणून कुठेतरी राहू शकता. विजयराव म्हणाले, आराध्या मला वाटतंय की फ्लॅट आणि रूमपेक्षा तू ॲज अ पेईंग गेस्ट कुठे राहिलीस तर मला चिंता राहणार नाही. आराध्या म्हणाली, जसं तुम्ही म्हणाल तसं. इकडे विजयरावांनी लगेच आपल्या ओळखीतल्या लोकांकडे तपास करायला सुरुवात केली आणि त्यांच्याशी बोलून ते तिथून निघाले. पुढे गेल्यावर पैसे काढण्यासाठी म्हणून त्यांनी आपली गाडी एका ATM जवळ थांबवली आणि गाडीतून उतरून विजयराव पैसे काढण्यासाठी गेले. इकडे गाडीत आराध्या एकटीच बसून होती. तिची नजर समोर रस्त्यावर गेली आणि समोरचं दृश्य बघून ती थोडी घाबरली व तडक तिकडे जायला निघाली. असं काय झालं असेल की आराध्या तडक तिकडे जाण्यासाठी निघाली? बघूया पुढच्या भागात. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.